अनन्या 11 आणि साईराज एक एक खेळाडू पाठवून द्या. चला मॅचला सुरुवात होते. मॅच नंबर 2. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी गंभीर आम्हाला दर्शवतात की सामन्याला सुरुवात होते आणि पहिलं षटक घेऊन या ठिकाणी येत असताना मिस्टर कुणाल पाहायला मिळत आहेत आणि जयसाई विरार माफ करा साईराज हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि IPL ची धून या ठिकाणी बजावली जाते. एक वेगळी संकल्पना आहे. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने ऑन साइडला घेऊन काढला. जिगरच्या बॅटमध्ये येणारा फटका. कुणाल जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल एक धाव पूर्ण केली जाते आणि प्रवीण याला आपण दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती येताना पाहू शकू. एक मोठी स्पर्धा, दैदिप्यमान आयोजन, बहारदार नियोजन आणि त्याच बळावरती गेले 3 वर्ष सातत्यानं घवघवीत यश प्राप्त करत असताना सायबा क्रिकेट क्लबची अखंड या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. प्रवीण या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट करतोय की सुरुवातीच्या क्षणाला तरी आम्ही सावध पवित्रा घेणार आणि त्यानंतर आक्रमक होत असताना एक चांगली धावसंख्या या ठिकाणी साईराजच्या अगेन्स्ट उभी करणार अशी रणनीती आहे आणि त्या रणनीतीचं एक्झिक्युशन सुद्धा प्रॉपरली केलं जातंय. एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत या फॉर्मॅट मधले. सीचा फॉर्मॅट खूप चांगल्या प्रकारे खेळतात. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. चेंडू सरळ गेला आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 3 चेंडू आणि 3 धावफलकात मोजल्या जात आहेत टीम अनन्या 11 या संघाच्या. अतिशय चांगली लढत आणि या लढती दरम्यान चालू असलेलं हे घमासान. सुरेख पद्धतीने खेळ काढला. चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्टुअर्ड केला एका साठी. मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच कडे आपण येणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जयसाई विरार या संघाचा मिस्टर अनिकेत. आपण व्यासपीठावरती यायचंय आणि यस मोठ्या जल्लोषात मागच्या मॅचचा हिरो अफलातून कामगिरी आपल्या संघासाठी केली तो अनिकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅच ऑफ द फर्स्ट मॅच SPL सीझन 3. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर प्राइज. मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट्स या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाणार आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाद शेख विनंती आहे की आपण यायचंय. ऋषिदादा देसाई यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे अनिकेत याला. जयसाई एक मोठी अचिव्हमेंट आहे मोठ्या स्पर्धेमधील. अनिकेत अपकमिंग स्टार आहे. यस आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. यस अनिकेत थांबायचंय. कसं वाटतं या ठिकाणी पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये तू इतका बहारदार परफॉर्मन्स केलायस, तुझा संघ जिंकलाय, कसं वाटत होतं पहिली मॅच खेळताना या SPL सीझन 3 मध्ये? खूपच छान वाटत होतं आणि मी संघासाठी अशीच कामगिरी करत राहीन. मला वाटते खूप दिवसांनी तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतायत. ओपनचं क्रिकेट खेळताय, अंडरच्या खूप टुर्नामेंट खेळता. आज ही ओपनची स्पर्धा इतक्या मोठ्या दिमागात पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूपच चांगलं आयोजन आहे आणि माझ्यासाठी ड्रीम 2 आहे. यस थँक्यू अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. हा होता अनिकेत, अपकमिंग स्टार अंडर 25चा एक अप्रतिम खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी झाली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरता मागच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळणार आहोत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार करायचा झाला आतापर्यंत 12 धावफलक ते लगावले जातात. एकही चेंडू झालेला नाहीये. कुणाल नवीन गोलंदाजी मार्कवर. प्रवीण ऑन स्ट्राईक. फुलटात चेंडू ऑन साइडला खेळून काढला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जोपर्यंत कुणाल करेल परंतु नो चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक नो चेंडू या ठिकाणी साकारले जात आहेत. जर का आपण चेंडू टाकून जर का थोडा पुढे गेला तर बॉक्सच्या बाहेर गेला, डायरेक्ट नो आहे.
या ठिकाणी फक्त रनआउटला रिव्ह्यू असेल, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. प्रत्येक संघासाठी एकच रिव्ह्यू असेल. जर तो सक्सेसफुल झाला तर पुन्हा संधी असेल, जर का सक्सेसफुल नाही झाला तर संधी नसेल. आता मात्र क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक बाय मिस्टर जिगर. थँक्यू थँक्यू. तब्बल आपण पाहतोय पहिला चेंडूचा खेळ. या ठिकाणी धावा दाखल करते 18. अतिशय बहारदार कामगिरी केली जाते या ठिकाणी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला प्रवीण आणि जिगर तुटून पडलेले आहेत खेळपट्टीवरती आपल्या संघासाठी. अनन्य 11 या संघासाठी. आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. स्क्वेअर कट म्हणता येईल. कुणाल चेंडूवरती येतोय. एकदा कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट होते आणि दबावाखाली गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला वळवलाय. त्या ठिकाणी एक धाव येते. दबावामध्ये जरूर असेल साईराज संघ. खूप दिवसानंतर मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. अनेक वेळा खूप चांगली कामगिरी या संघाने या वसई विरार परिसरात खेळत असताना दाखवली आहे, दर्शवली आहे. मोठमोठ्या संघांना मोठमोठे धक्के सुद्धा देताना आपण पाहिले आणि तो संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो. आता मध्ये चांगली संधी आहे. काय घडतंय? संधीचं सोनं होतंय का? पंचांकडे दात मागितले जाते आणि विकेटचं पतन होत असताना माघारी परत मिस्टर प्रवीण. थँक्यू टू द नवीन फलंदाज. निशांत उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून एका प्रतिम दर्जाचा खेळाडू. आपण पाहिलं होतं मागील 2019 ची VPL आणि त्या VPLच्या स्पर्धेमध्ये 2019-20 या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं सायबर क्रिकेट क्लब या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि चांगली कामगिरी सुद्धा केली. त्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर निशांत उर्फ बाबू. 21 धावा, 5 चेंडूचा खेळ. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे कुणाल याचं. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू. त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर कट पाहायला मिळते. कुणाल चेंडूवरती जातोय. 2 कुणाल फक्त फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी कुणालने हाताळलं, दुसरं षटक कुणालने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोरबोर्डवरती. जोपर्यंत तिसरं षटक येतंय या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत डीजे. थँक्यू. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मिस्टर स्वप्नील येत आहेत. अपकमिंग स्टार नवोदित खेळाडू जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला तेच चित्र आहे. तिसरं षटक आणि हे पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने पॉवर प्ले घेतलेला आहे आणि 2 खेळाडू तुम्हाला यार्डच्या आतमध्ये ठेवावे लागतील. बंबाई यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय. अतिशय चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज म्हणून त्याची प्रचिती आहे. मनवेलपाडा विभागामधील नामवंत गोलंदाजांमध्ये याचा सुद्धा नाव आवर्जून घेतलं जातं आणि तो मात्र या ठिकाणी 38 या यार्डच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाते कुणालच्या माध्यमातून. सुमित सुनील यांना आपण फ्रेम मध्ये पाहतोय आणि तब्बल 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठी मॅच या ठिकाणी मोठी धावसंख्या घेऊन येताना पाहायला मिळते. सायबा प्रीमियर लीग 2021 च्या माध्यमातून ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू सरळ जातोय इन टू द फॅन. थँक्यू टू द मिस्टर विनय. या ठिकाणी जिगरची जागा घेण्यासाठी जाताना पाहायला मिळत आहेत. अफलातून कामगिरी. फलंदाजाने बॅट चेंज करायची नाहीये मैदानाच्या आतमध्ये, लक्षात ठेवा. हे करू शकतात. येस, जे मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज असतील त्यांनी एकमेकांची बॅट चेंज करायची नाहीये, नाहीतर 1 धावेचे पेनल्टी. याच्या गोष्टीची नोंद घ्यायची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विनय याचा. अप्रतिम फटका. डॉट चेंडू. जयसाई विरार आपला कॅप्टन्स. आपण स्टेज वरती यायचंय. ऋषिदादा देसाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जयसाई विरार. येस, थँक्यू.
ऑन साईडला घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी कोणाला येतोय आणि काय करतोय पंचाकडे दात मागितले जाते आणि जसं बोट हवेमध्ये जातंय तसं जल्लोष केला जातोय. थँक्यू डुजीत. नवीन फलंदाज विनयची जागा घेण्यासाठी विनीत मैदानाच्या आतमध्ये काही गोलंदाजी केली आहे या ठिकाणी. स्वप्नीलने प्रभावित करून सोडलंय. 22 धावा सर्वांच्या नजरा असतील या गोलंदाजावरती, कारण ज्या प्रकारचं षटक हाताळलंय कोणतीही संधी नाही. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं, परंतु या पॉवर प्लेच्या षटकामागे एकही संधी अशी आली नाही ज्या संधीचं सोनं या ठिकाणी अनन्या इलेव्हन या संघाला करायला मिळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करत असताना आपण पाहतोय सुमित स्वतः कर्णधार आहेत. सुनील माफ करा. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील टू निशांत. उजव्या इष्टीचे जास्तच बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होते. एक अवंतरित धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा गतिमान होईल, जाऊन पोहोचेल 23 धावांवरती. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू हलक्या हाताने खेळला. डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक गतिमान होत असताना 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा. प्रतिष्ठा पणाला लावली जाते, मेहनत केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून एक एक धाव घेण्यासाठी, तसंच एक एक डॉट चेंडू घेण्यासाठी. आणि हेच बॅटल असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. ज्या ज्या वेळेला खेळत असतं दोन्ही संघ प्रत्येकाच्या बाजूने बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात, कारण ज्या वेळेला अशी चित्र पाहायला मिळतात त्यावेळेस चांगल्या क्रिकेटचा नजारा हा फुलत असताना आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आता मात्र सुरेख पद्धतीने अप्रतिम फटका पाहायला मिळाला बाबूच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात म्हणून एकच धाव मिळेल त्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू असेल स्वप्नील याचा. 25 धावा धावफलकावरती लगावताना पाहायला मिळत आहेत. विनीत पुन्हा एकदा सज्ज होतात. आक्रमक खेळाडू आहेत. कार्पेटच्या साह्याने अनेक मोठे फटके मारण्याची धमक आहे या खेळाडूमध्ये. आणि या पहिल्या चेंडूवरती त्या प्रकारचे चित्र दाखवताना पाहायला मिळते. आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेली एक धाव 26 धावांवरती नेऊन ठेवते या स्कोर बोर्डला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक कोण हाताळणार हे पाहणार आहोत आपण थोड्याच वेळात. तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे 26 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिले इनिंग नवीन गोलंदाज या ठिकाणी राजनिवास उर्फ बंबैया. पहिला चेंडू या ठिकाणी डावेष्टीच्या बाहेर जाते. वाईडचा इशारा येतोय. यस, थोडा जरी तुम्ही पुढे गेलात तरी सुद्धा नो असेल. नो प्लस वर्ण असेल. या 2 धावा येतील. मी सुरुवातीला सांगितलं होतं ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल त्यावेळेला सर्व नियम समजावून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या खेळाला सुरुवात करा. विनीत स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा येतात. 1+1 मुंबई ऑन बॉलिंग मार्क. राजनिवास हे मुख्य नाव आहे या खेळाडूचं, परंतु खूप सारं प्रेम मुंबई या नावाने मिळालं संपूर्ण वसई तालुक्यामध्ये या खेळाडूला. आणि तो खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. पहिल्या VPLचा हिरो सुपरस्टार ऑन साईडला खेळत असताना पहिला चेंडू कोणाला चाटे. आता मात्र संधी आणि संधीचं सोनं करता आलं नाही आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण करतोय विनीत. अतिशय चांगली लढत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिले इनिंग या ठिकाणी चालू असताना आपण पाहतोय एका बाजूला अनन्या इलेव्हन, दुसऱ्या बाजूला साईराज. नाणेफेकीचा कौल साईराज संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अनन्या इलेव्हन या संघाला. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी हलक्या हाताने मोडून काढलंय आणि एक धाव त्या ठिकाणी येते. अतिशय चांगलं मॅच सध्याच्या घडीला आणि स्थितीमध्ये रंगत असताना पाहायला मिळते या साहेबाच्या ऐतिहासिक मैदानावरती SPL सीझन 3 च्या माध्यमातून. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू थोडासा लांबून टर्न करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूरवर ठेवलेला चेंडू पाहतोय मुंबईचा. एक धाव येते. एका धावेने पुन्हा एकदा आपण स्कोरबोर्डकडे वळतोय. 31 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. विनीत आणि निशान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साईडला घेऊन काढला चेंडू कुणाल त्या ठिकाणी येत आहे. तर पुन्हा एकदा संधी होती आणि संधी मिस होतीये. एक धाव येते आणि ज्या प्रकारचे धावफलक आहे त्या धावफलकाला
आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी निशांत त्याला हुलकावणी देतोय आणि डॉट चेंडूची सांगता होतीये. डॉट चेंडू येत असताना आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 32 धावा. पाच 32 धावा. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा बंबईचा हा चेंडू सुरेख पद्धतीने ऑफ साईडला घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर केलं गेलंय, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत आणि एक धाव परिपूर्णपणे या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि 33 धावा धावफलकावरती मोजल्या जात असताना 34 धावांचं आव्हान असणार आहे साईराज या संघासमोर. येणार आहोत पुढील मॅचच्या टॉस कडे. तत्पूर्वी थोड्या वेळासाठी आम्ही आमंत्रित करतोय डीजेला. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू डीजे. या पुढील मॅच साई एकवीर आणि इकरा सीसी. साई एकवीर आणि इकरा सीसी कॅप्टन्स, विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. कल्पक राऊत आपण आलेला असाल टॉस साठी यायचंय आणि साई एकविरा कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. यस, नाणेफेक केली जाणार आहे या ठिकाणी. इकरा सीसी आणि साई एकविरा या दोन संघांदरम्यान मिस्टर चेतन या ठिकाणी टॉस करण्यासाठी आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत. साई एकविरा कॉल्स देतील आणि टेल या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय इकरा सीसी. यस फरीद, ये मैच को देखते हुए आपका क्या फैसला रहेगा टॉस जीतने के बाद? फील्डिंग करने का फैसला रहेगा हमारा. इस प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहोगे, क्योंकि आप शायद पहले से खेलते आ रहे हो लेकिन आज इस तरह का माहौल है, कैसा लग रहा है यहाँ पे आके? हमेशा से यहाँ पे टूर्नामेंट अच्छा रहा है और इंशाल्लाह ये साल भी अच्छा होगा. देखते हैं, पहला मैच है हमारा, कोशिश रहेगी जीतने की. येस, ऑल द बेस्ट फॉर दिस मॅच मिस्टर फरीद. त्यानंतर साई एकविरा टॉस हारलायस, जर जिंकला असता तर काय निर्णय असता तुझा? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला असता. आता मनाच्या विरोधात निर्णय गेलाय तर रणनीती आखावी लागेल, परंतु या स्पर्धेमध्ये आलायस, खूप दिवसानंतर तू सुद्धा खेळला असेल, कसं वाटतं या ठिकाणी येऊन या स्पर्धेबद्दल काय सांगशील? नाही, खूपच चांगलं वाटतंय. सुंदर असे टुर्नामेंट असे भरवलेले आहे या ठिकाणी. सायबा प्रीमियर लीग हे 3रं वर्ष आहे आणि त्यांचं. वसईविराचं क्रिकेट सुधारताना तुला दिसतंय का? कारण खूप साऱ्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत, चांगले ग्राउंड्स आणि चांगली ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. तुला कसं वाटतंय, म्हणजे तुला वाटतंय का असं की वसईविराचं क्रिकेट सुधारतंय? हो, ते तर आहे, पण इथे तर वाटते तर आहेच असं चांगलं. येस, काही हरकत नाहीये. पुढील या मॅचसाठी तुला शुभेच्छा असणार आहेत. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी गेला इकरा सीसी या संघाकडे आणि नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं साई एकविरा या संघाला. पाच चेंडू 5 धावा. आता 9 चेंडू आणि मात्र बिरकावून दिला ऑन साइडला. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर सुनील.
थँक्यू थँक्यू. सुनील ज्यासाठी ओळखला जातो, ज्यासाठी जाणला जातो आणि एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी करत असताना सुनील आपल्या संघासाठी स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लीड करतात आपल्या टीमला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावा धावपलकरते आपण मोजताना पाहायला मिळत आहेत तब्बल 11. 34 धावांची गरज आणि 34 धावांची गरज असताना 11 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. दुसरं षटक दुसरा सामना या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे आणि या दुसऱ्या सामन्यामधील चित्र आतापर्यंत आपण पाहतोय. सामना बिलकुल बॅलन्सिंग आहे कारण अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. निशांत बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी येतोय आणि 18 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. विनय आणि विनीत त्या ठिकाणी प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा. जिगरला कदाचित त्या ठिकाणी शफल केलं जाईल आणि यस चेंज केलं जातंय जिगरची जागा त्या ठिकाणी. आणि कुणाल, आज कुणालला आपण फ्रेम मध्ये पाहतोय. सलामीच्या रूपाने नेहमी सुनील आणि सुमित ही जोडी आम्ही पाहिली आहे आणि आज सुमितला माघारी ठेवत असताना सुनील या ठिकाणी साथीला घेऊन आला मिस्टर कुणाल यांना. पॉवर प्लेचं षटक असेल या ठिकाणी. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावे लागतील आणि खरोखर चांगला प्रयत्न आहे कारण या षटकामध्ये तुम्हाला थोडंसं आक्रमण करून पारडं आपल्या बाजूने झुकवावं लागेल. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. कुणाल या ठिकाणी मोठा माटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सरळ एंड टू द गॅप. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. थँक्यू टू दे. अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळते. डोळ्याची पारणे फिरणारी फटकेबाजी सुनीलने सुमितच्या माध्यमातून धावा धावपलकरती लगावल्या त्या 16. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक या ठिकाणी स्कोर क्या हुआ? हॅलो हाल चेक डन. 21 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू इनसाइड आउट होणारा पाहायला मिळतंय. वाईट चेंडूची सांगता होते. 22 धावा येत आहेत. अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. साईराज या संघासाठी अतिशय चांगली फटकेबाजी म्हणेल. याला म्हणतात कॅप्टनशिप कारण ज्या वेळेला गरज होती त्या वेळेला पॉवर प्ले घेतला सुनीलने आणि आपल्या संघाला मात्र या ठिकाणी चांगल्या दिशेने आणि पारडा आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतोय साईराज संघासाठी. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला. चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. 1 धाव येते. कुणाला अगदी संयमी खेळ करत असताना 23 धावा आतापर्यंत मोजले जात आहेत धावपलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. निशांत थोडा महागडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू सरळ गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती धावा आपण पाहतोय एकंदरीत 24. 12 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साईराज या संघाला. शशांक नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येतोय. एक दर्जेदार गोलंदाज आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे पारडा आपल्या बाजूने झोकवण्याची, मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची आणि सामन्याला कोणत्याही क्षणी वळवण्याची. पाहूया या ठिकाणी काय करतोय. सुरेख पद्धतीने चेंडू ऑन साईडला खेळून काढला. एका दाबेसाठी जातोय. दबाव बिलकुल गोलंदाजावरती असेल. एक संयमी आणि साजेशी अशी फलंदाजी करत असताना
बळवंत देसले आणि किनी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. बळवंत देसले आणि किणी काका, विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इनसाइड आउट होणारा चेंडू होता. आपण पाहिलाच, अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला. शशांक आणि याच गोष्टींसाठी जाणला जातो आणि त्याच गोष्टीची प्रचिती देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ आपण पाहतोय 2, अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडू 9 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. साईराज या संघाला अतिशय चांगली साईट दोन्ही संघांच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला. आता सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू. त्या ठिकाणी विनयच्या हातामध्ये चेंडू जवळ होता. रनआउटची संधी मिस होते आणि 1 धाव या चेंडूवरती अर्जित केली जाताना पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं तर जरूर, परंतु फेकी करण्यामध्ये थोडीशी चुकी झाली आणि स्ट्राईक रोटेट केलीच गेली सुनीलच्या माध्यमातून. कुणाल आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या रोपाने आलेले दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात. ऑन साईडला भिरकावून चेंडू 1 धाव पुन्हा एकदा घेतली जाते. व्यासपीठावरती उपस्थित दोन्ही मान्यवर आपण पाहू शकतात. बळवंत देसले आणि किणी काका या दोघांचं मनापासून स्वागत आहे SPL सीझन 3च्या माध्यमातून. वेलकम सर, आपण आलात. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला भिरकावून दिला चेंडू पुन्हा एकदा जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने. संयमी खेळी, अप्रतिम खेळी आणि धावगतीला साजेशी अशी खेळी या ठिकाणी करत असताना मिस्टर कुणाल पाहायला मिळत आहेत. द मॅन फ्रॉम मनवेल पाडा, कारगिल विभागामधून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खूप चांगलं क्रिकेट आजपर्यंत सादर केलंय. कबड्डीमध्ये सुद्धा अनेक वेळा आपण पाहिलंय. खूप चांगला खेळ करत असताना हा खेळाडू पाहायला मिळत असतो आणि आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय आणि चांगली फलंदाजी करत असताना ऑन साईडला खेळून काढला चेंडू. विनय चेंडू जवळ गेले, तत्पूर्वी 1 धाव घेतली जाते. शेवटचा चेंडू असेल आणि 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 29 धावा या ठिकाणी धावफलकावरती मोजल्या जात आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये तब्बल 5 धावांची गरज असेल. येणार आहोत आपण त्या षटकाकडे, तत्पूर्वी जाऊयात. या ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज त्या ठिकाणी वैभव येताना आपण पाहतोय. अजून एक घणाघाती गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, खूप चांगली गोलंदाजी आजवर त्यांनी सादर केले FCC या संघासाठी खेळत असताना असे वैभव. पहिला चेंडू बॅकफुटवरती गेलेत, पंच करून दिलाय चेंडू मात्र विकेटच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चेंडूवरती आला, परंतु 1 धाव चपळाईने पूर्ण केली जाते. वसईविराचं अंडरआर्म क्रिकेट आम्ही ज्या ज्या वेळेला पाहतो 1 धाव घेण्यासाठी याच प्रकारची धडपडणी पडझड पाहायला मिळत असते आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या साईराज संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वैभव टू सुनील. बॅकफुटवरती गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 धावांची गरज. काय मॅच आहे. चार चेंडू 4 धावांची गरज. वैभव टू सुनील. एक महत्वाची मॅच, एक महत्वाच्या मोडवरती येताना पाहायला मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला. निशांत चेंडूला त्या ठिकाणी अडवतायत, परंतु 1 धाव पूर्ण केली जाते. बॉल टू रनचं समीकरण ज्या ज्या वेळेला अंडरआर्मचं क्रिकेट आपण पाहत असतो, बॉक्सचं क्रिकेट पाहत असतो, त्या वेळेला बॉल टू रनची समीकरण अनेक वेळा येऊन उभी टाकतात. परंतु सध्याच्या घडीला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाची आणि जगताची एकच खंत आहे, ती म्हणजे सिंगल धाव. ती सिंगल धाव इथे घेणं महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक चेंडू गणित आणि ती 1-1 धाव या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज, एका बाजूला सुनील आणि दुसऱ्या बाजूला कुणाल. हॅलो चेक. हॅलो दोन चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेस असेल. सामना तुम्हाला जिंकावा लागेल, कोणताही पॉइंट्स दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळा बदल करण्याचा प्रयत्न. सुनील ऑन स्ट्राईक. त्या ठिकाणी कुणाल त्या ठिकाणी थोडं गाईड करतोय. गरजेचं आहे ज्या वेळेला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात अशा वेळेला चर्चा करावी लागते, आधार द्यावा लागतो, धीर द्यावा लागतो आणि तो धीर आणि आधार संपूर्णपणे एकमेकाला देत असताना या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुनील आणि कुणाल आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा वैभव
वैभव त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला म्हणजे थोडस क्षेत्ररक्षण जवळ घेत असताना एका बाजूला विनय आहे, दुसऱ्या बाजूला जिगर त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅकफुट गेल्यात, पंच करून दिलाय, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धाव घेतली जाईल, स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी लीड करतायत. चांगली फलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. एक चेंडू आणि एक धाव. मित्रांनो, जर का हा सामना तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, एक चेंडू एक धाव. एक चेंडू कंपल्सरी चेस. टाई किया तो कोई भी नहीं. कंपल्सरी चेस असणार आहे. जर का टाई झाला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी होईल. यस, एक वेगळी संकल्पना आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजवलं जाते. आपण पाहू शकाल ऑन साइडला विनय एका बाजूला आहे, प्रवीण त्यानंतर शशांक. गाड्या बाजूला काढायचे, ज्या बाईक आहेत ग्राउंडच्या बाहेर त्या बाजूला काढा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. बॅकपुढे गेला, पंच करून दिला, चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि एक धाव घेत असताना विजय संपादन करतोय टीम साईराज हा संघ. विजय संघाचं खूप सारं अभिनंदन. Hello, 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 शेवटचा चेंडू, थँक्यू टू hello, hello, शेवटचा चेंडू चौकारासाठी गेलाय, 4 धावा आल्या. तर Hello. विजय चौकार त्या ठिकाणी Hello. आलाय. यस, जतीन Hello. गाड्यांसाठी जायचंय. hello, check, hello, 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 check, hello, 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 चला इकरा सीजी फिल्डिंग लावून घ्यायचे. check, hello, 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 1 2, hello.